रोज रोज भाजीपोळी खाऊन कंटाळा आलाय. चला तर मग आपण एक पदार्थ बनवणार आहोत, तो बी झटपट आणि साधा आणि सोपा. चला तर मग एका वाटीत छान डाळ घेतलेली आहे. ती डाळ आपण आपल्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता. ती 1 ते 2 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि लगेच कुकरला लावून घ्यायचे. कुकरला आपण जसं वरण लावतो त्याच प्रकारे कुकरला छान लावून घ्यायचं आहे. त्यामध्ये डाळ टाकून थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्या आवश्यकतेनुसार. थोडंसं हळद आणि थोडंसं तेल टाकून छान कुकर गॅसला लावून घ्यायचं आहे आणि एक मोठ्या गॅसवर शिट्टी काढून घ्यायची आणि नंतर 2 ते 3 शिट्ट्या मिडियम गॅसवर वरण शिजून घ्यायचं आहे. वरण शिजत आहे तोपर्यंत आपण चिपट्या करण्यासाठी थोडंसं पीठ मळून घेणार आहोत. पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून छान पिठाचा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे. बघा, पीठ आपल्याला जेवढं लागते तेवढंच घ्यायचं आहे आणि छान पिठाचा घट्ट गोळा करून एका साईडला मीठ ठेवलेलं आहे. बघा, छान पीठ आपलं तोपर्यंत नरम आहे तोपर्यंत आपण वरणाला फोडणी देणार आहोत. वरण फोडणी देण्यासाठी मी थोडंसं पाणी ठेवलं आहे गरम होण्यासाठी. लगेच आपण कुकर खोलणार आहोत. तर बघा, छान आपलं वरण पण छान शिजून झालेली आहे. डाळ किती छान शिजलेली आहे. त्या डाळीमध्ये आपण गरम केलेलं पाणी टाकणार आहोत आणि गॅसवर तोच गंज ठेवून त्याच गंजामध्ये आपण फोडणी देणार आहोत. बघा किती छान. आणि गंजामध्ये 1 चम्मच तेल छान गरम झाले की त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरं आणि लसणाची पेस्ट टाकणार आहोत. बघा, आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या छान टाकलेल्या आहेत. बघा, आणि त्यात थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. चांगलं व्यवस्थित मिक्स केले की आपण शिजवलेलं वरण घालायचं आहे. बघा, वरण पण छान आपलं एकजीव शिजलेलं आहे. आपल्या आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकू शकता. शक्यतो जास्त पातळ करायचं आहे कारण शिजून पुन्हा वरण कमी होऊन घट्ट बनते. बघा, मी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. बघा, इतकं पातळ केलेलं आहे, जास्त घट्ट नाही करायचं. बघा, वरणाला उकळी येत आहे तोपर्यंत आपण पीठ चुरून ठेवलेल्या उंड्याच्या पोळ्या करणार आहोत. उंडा नेहमीच्या पोळीपेक्षा थोडा मोठा घ्यायचा आहे आणि छान पोळी मोठी लाटून घ्यायची आहे. उंडा मोठा घेतल्यामुळं पोळी पण छान मोठी होणार. पोळी साधारण आपण जी नेहमी पोळी बनवतो तशीच जाड पोळी बनवायची आहे. छान पोळी लाटून घेतली की लगेच आपल्या आवश्यकतेनुसार पोळीचे छान काप करून घ्यायचे आहे. छोटे छोटे काप करून घ्यायचे आहे. सुरीच्या सहाय्याने असे छान काप करून घ्यायचे आहे आणि लगेच कापून झाले की वरणाला उकळी आल्याशिवाय आपण कापलेले तुकडे वरणामध्ये सोडायचे नाहीत. बघू तर आपण वरणाला उकळी आली का? बघा, आपल्या वरणाला पण छान उकळी आलेली आहे आणि आपलं वरण पण छान शिजलेलं आहे. बघा, त्यामध्ये कापून ठेवलेल्या चिपट्या आपण एक एक करून वरणामध्ये सोडणार आहोत. बघा, किती छान दिसत आहे वरण. तर त्याच प्रकारे दुसरी पण पोळी आपण लाटून घेणार आहोत. बघा, छान ती पण तशीच पहिल्या पोळीसारखी छान लाटून घ्यायची आहे आणि त्याचे पण छान असे तुकडे करून वरणामध्ये सोडायचे आहेत. जोपर्यंत आपण असे एक एक पोळी करून लाटून ते तुकडे करून वरणामध्ये सोडत आहोत तोपर्यंत गॅस खूप स्लो ठेवायचा आहे, जेणेकरून आपण टाकतो तोपर्यंत जास्त शिजणार नाहीत पहिले टाकलेल्या चिपट्या. अशा प्रकारे मी सर्व पोळ्या करून टाकलेल्या आहेत. बघा, आणि छान खालवर करून पण घेतलेलं आहे. बघा, छान तुकडे मिक्स करून घ्यायचे आहेत. बघा, आपल्या चिपट्या शिजल्या की छान अशा वरती यायला लागतात. बघा, छान वरती यायला लागलेले आहेत. बघा, छान. आणि थोडं मिक्स करून मी 7 ते 8 मिनटासाठी छान झाकून ठेवलेलं होतं. बघा, किती छान झालेले आहेत. चेक करून बघायचे झालेत का. असं आपल्याला वाटलं शिजले नाही तर पुन्हा 2 ते 3 मिनटासाठी छान झाकून ठेवून पुन्हा शिजून घ्यायचं आहे. बघा, मी छान मिक्स करून पुन्हा 5 मिनटासाठी स्लो मिडियम गॅसवर शिजून घेतलेले आहेत. बघा, आपले छान किती गदगदून शिजून आलेले आहेत चिपट्या. बघा, किती छान झालेले आहेत. बघा, पुन्हा चेक करून बघा, आपले चिपटे छान शिजलेले आहेत. आता आपण खालवर करून घेत आहोत आणि गॅस बंद करत आहोत. बघा, आणि डाळ चिपट्या खायला तयार आहेत. बघा, छान झालेले आहेत. लगेच खाण्यासाठी एका डिशमध्ये डाळ चिपट्या काढून घ्यायच्या आहेत. बघा, आणि
यावर छान तूप घालून घ्यायचं आहे. तुपामुळे याची चव खूप छान होते. आणि आपल्याला जर तिखट आवडत असेल तर याच्यासाठी एखादी चटपटीत एखादी कोणतीही चटणी जी आपल्याला आवडत असेल ती बनवायची आहे आणि घ्यायची आहे खायला. बघा किती छान झालेलं आहे. रोज रोज खाऊन कंटाळा आला असेल पोळी भाजी तर आठवड्यातून एकदा तरी असे डिश करून नक्की खा आणि आवडल्यास लाईक अँड शेअर करा. थँक्यू.